राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या शाळांना शालेय पोषण आहार पुरवला जातो. मात्र या आहारातील वाटाण्यात किडे असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. शासनाकडून शाळांना उत्कृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवण्यात यावा, पोषण आहार पुरवणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यास गावातील मुले हा पोषण आहार स्वीकारणार नाहीत, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार पुरवण्यात येतो. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे शाळांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारातील वाटाण्यात किडे आळ्या झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या पोषण आहारावर जोरदार आक्षेप नोंदवत शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राथमिक शाळा पाथरी येथे शालेय पोषण आहारामध्ये जे किड आळ्या वगैरे ह्या सगळ्या वस्तू जे सापडत आहे ते अत्यंत खालच्या प्रतीचा माल दिला गेला आहे. जो ठेकेदार आहे त्याला खत पाणी राज्यकर्ते आणि राज्य शासनाचा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पोषण आहार शाळेच्या विद्यार्थ्यांना बालगोपालांना चारणं हे अत्यंत वाईट आहे, निंदनीय आहे. पाथरी गावातून शासनाचे जे शालेय दहन पुरवठा होतो ते अतिशय निष्कृत दर्जाचं आहे. ते त्यात किडे वगैरे आहेत. लेकरांना जीवन मरण्याचा प्रश्न आहे. तरी शासनाने ठेकेदार आणि कोण टेंडर घेतले त्याची सखोल चौकशी व्हावी. शासकीय पोषण शक्ती योजना जी आहे जिल्हा परिषदेच्या किंवा सर्व शिक्षण विभागाची, यामध्ये आज पाथरी गावामध्ये की ते जे धान्य पुरवठा होतो त्यासाठी तांदूळ असेल, डाळे असतील, तेल असेल, हे दर्जेदार पद्धतीचं पुरवठादार पुरवत नाही आणि शासन याच्यावर दुर्लक्ष करीत असल्यामुळं वरचेवर याची दर्जा घसरत चाललेला आहे आणि त्यामुळं याचा कितपत मुलांना फायदा होतो याची पुन्हा एकदा सरकारनं त्याच्यावर समिती नेमून की आपल्या योजनेचे पुन्हा त्याचं फल निष्पत्ती तपास